कलियुगामध्ये आयुष्य कमी अल्प आयुष्य, शत गणिले ते अर्ध रात्र त्यांच्या हातात झोपत जात. तर 100ची गणना केली तर 100 आयुष्य आता राहिलेलं नाही. एक सुभाषितकार काय म्हणतात ना, काय आपल्या जीवनाचं आपलं जीवन किती आहे सांगतात बघा एक सुभाषित. अरे सुबह का बचपन हसते देखा, फिर दोपहर जवानी, अरे सांझ बुढ़ापा ढलते देखा, रात को खत्म कहानी. तेवढा हो आपण कुठल्या टप्प्यावर आपला विचार करायचा. आपण आता संध्याकाळच्या टप्प्यावर आहे. एक दिवस काय होणार आहे की काळ येणार आहे, पण एवढ्यात आपल्याला आपली हित साधायचं आहे. कसं साधायचं बघा. खटवांग राजानं 2 तास मृत्यू राहिला होता. खटवांग राजानं तरी सुद्धा आपला उद्धार करून घेतला. किंवा आपण भागवत ऐकलेले राजा परीक्षितानं 7 दिवस राजा परीक्षितला मुक्ती मिळाली. 7 दिवस. पण कशामुळे मिळाली? कथा. कथा आहे भूषण. कथा श्रवण केली व 7 दिवस भागवत कथा श्रवण केली आणि राजा परीक्षितीला मोक्ष मिळाला. आपल्याला आयुष्य किती राहिले माहित नाही, पण खरं हा एकच जन्म असा आहे माणसाचा की तो मुक्ती मिळवू शकतो. सगळ्याकडून 84 लक्ष योनी, भगवंतानं 84 लक्ष योनी निर्माण केल्या आणि सगळ्याला वाटून दिलं. आहार निद्रा भय मैथुनाचं सर्व योनीशी समसमान वाटली गेली आणि भगवंतानं नजर फिरवली तर सगळी तेवढ्यातच कोणत्या तो आहार म्हणजे खाणं पिणं, निद्रा म्हणजे झोप. प्रत्येकाला झोप आहे. आहार निद्रा, भय म्हणजे कशाचं तरी भय आहे आणि मैथुन म्हणजे प्रत्येक जण मुलं बाळ निर्माण करतो का नाही सांगा बरं. वाटलं बघितलं भगवंतानं तर सगळी माझी आठवण कोणच ठेवणं लागली. आणि मग भगवंताने विचार केला. देव म्हणला एक केली जलचरे, एक केली भूचरे, एक केली खेचरे, चरे अचरे अजून किती. देखोनी ऐसे सृष्टी ते सुख न वाटेच भगवंताचे, म्हणून मानवी योनी बहु आदरे निर्मिली. बहु आदरानं निर्माण करून काय केलं? निज ज्ञान भासले पाहिली, जेणे ज्ञाने तेही विदेह दृष्टी पावती. हे सगळं आपल्या बघा का तर माणसासाठी सगळे एवढे केले आणि मग ती संतांनी त्याचा अंगीकार करून मुक्ती मिळवली. काय मिळव? संतांची मानली वेळ आहे. खरंच तर महाराष्ट्र ही संतांचीच भूमी. किती नशीबवान आहे. आपल्याला आपली किंमतच कळत आहे. कळते का सांगा. भारताला परदेश बाकीचे देश वंदन करतात, भारत माता म्हणतात. बघा आपल्या ज्ञानेश्वर माऊलीला सुद्धा आई म्हणतो. म्हणजे इतका आपला देश पवित्र आहे की आईचं प्रेम ह्याच देशात मिळतं. आणि त्यातल्या त्यात आपण कुठे महाराष्ट्र आपला खरं तर महाराष्ट्राचे महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्र कशी भूमी आहे? संतांची भूमी. पवित्र
यांनी काय केलंय, हा हरिदासाने जन्म घेऊन काय केलं सांग. आता आपण बघतो पूर्वीच्या तर त्रेता असेल, द्वापार असेल, त्या संतांची आता कलियुगात तर संत आपल्याला सगळे माहिती आहे. पण आता सुद्धा एवढ्या आयुष्यात सुद्धा आपल्या संत थोडक्या आयुष्यात उद्धार केलेले संत आपल्या समोर आहेत, डोळ्याच्या समोर आहेत आपल्या. बघा, आणि महिला संत सुद्धा आहेत आता सुद्धा. बघा, तर आपल्याला माहितीच आहे की आपला उद्धार आपल्या दादाने करून घेतला, तर आपल्याला कुठं वेळ आहे बघायला, चरित्र वाचायला, आपल्यातलंच आपल्याला समजायला झालं. बघा, खरं तर मी दादांच्या बद्दल पुस्तक वाचलं होतं की भगवंतानं त्यांची काय काय कामं केली. खरं परगावला कीर्तनाला गेलो तर मी खरं तर दादांचा फार गौरव करते बरं का. मला स्वाभिमान आहे अशा संतांचा. वारीला जात असताना मी थोडक्यात बोलणार आहे. वारीला जात असताना संतांच्या वर बोलायचं आपल्याला. कुळ पवित्र, देश पवित्र, आपलं गाव सुद्धा किती पवित्र आहे सांगायचं. दादांना ज्यावेळेस जमत नव्हतं तर घोड्यावर जायला लागले आणि घोडं म्हणे त्या चिलावणीकडनं जायचं आणि त्या चिलावणीच्या काट्यात धोतर फाटून, मांडी फाटून रक्त काढायचं. चहा बायका म्हणायची की अहो दादा, पायातनं तुमच्या मांडीतलं रक्त यायला लागले. त्यावेळेला दादा म्हणायचे त्याची काय माझं देणं घेणं नाही. कसली भक्ती, विधेयी भक्ती केली. विधेयी भक्ती राजा जनकानं केली होती, ती भक्ती आपल्या दादाने केली. खरं तर किती आपला महाराष्ट्र पवित्र आहे. संतांनी मांडी आणि घालून दिलेल्या प्रमाणे आपण चाललं तरी सुद्धा आपला उद्धार होणार. येणे पंथे चालू जाता न पवे गुंता कोठे काय. जो मार्ग आपण धरले त्यांच्या अहो आता पूर्वीसारखी भक्ती जास्त करायला लागली. पूर्वी किती भक्ती केली. महिला संत सुद्धा किती होऊन गेल्या सांगा बरं. महिला संत सुद्धा किती होऊन गेल्या. काय केलं त्यांनी सुद्धा, फक्त नाव घेतलं. आता या कलियुगातल्या आपल्या फक्त नाव घेतलं. कली असेल, द्वापार असेल, त्रेता असेल. आता तुम्हाला सांगते मी, माझ्या जनाईनं किंवा माझ्या मीराईनं कशी भक्ती केली हो. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी मी हरिना, बाई मी विकत घेतला शांतशानं नावानं. नावाने विकत घेतला भगवंत आपला सगळा. कुणी म्हणेल ही असेल चोरी, कुणी म्हणेल असे उदारी, असं काही केलं नाही. फक्त मी भगवंताचं नाव जपलं, माझा भगवंत करून घेतला. बघा, ही भक्ती श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. कुठली कथा आहे भूषण जनामध्ये सार तरले अपार बहुये. अपार तरले मांदिकडे तरणाऱ्याची, आणि तरल्याच्या नंतर अजून आपण तरुण दुसऱ्यांचा उद्धार करण्यासाठी आपल्याला भक्ती सांगते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचं. खरं तर मधाळ असा आणि मैनावती एक दोन अशा महिला संत होऊन गेल्या. सांगा, राजाच्या राणी
असं म्हणते की कसला देव आहे पाळण्यातल्या बाळाला उपदेश करते हो. हा देव नाशिवंत मळमूत्रांचा बांधा, रव रव दुर्गंधी अमंगळीचा साधा. अरे बाळा, असा देव घेऊन जन्माला आलाय, स्मरण त्या हरिहरा शरण सारे गोविंदा. आपल्या देहाबद्दल आपण कधी विचार केला नाही, आपण कधी आपल्या देहाकडे बघितलंच नाही. आपण सगळं वरची चमडी बघतो, काय बघतो? वर्ण बघतो, गोरा आहे का काळा आहे का देखणा आहे का कसलाय बघतो. पण आत काय आहे सांगा जरा. दात न घासून बघा 4 दिवस, नाक बघा, डोळे बघा, कान बघा, सगळीकडं घाण येते बघा. असला देह आहे आपला आणि असल्या देहावर आपण प्रेम करतो आणि सगळ्या नश्वर धनावर प्रेम करतो. आज जग कशाच्या पाठीमागे लागले सांगा हे का नाही? आपण मरणार आहे हा विचार नाही, देह कसा आहे ते विचार नाही, किंवा जाताना काय घेऊन जाणार आहे हा पण विचार नाही. आणि तो ज्याने विचार केला तो विरक्त झाला, विरक्त झाला. तो परमार्थ धनाच्या नादाला. परमार्थ महाधन जोडी देवाचं चरण. भक्ती देवापर्यंत पोहोचवते का आपल्याला? अगदी 100% पोहोचवते. म्हणूनच सांगितलं कथा हे भूषण जनावर दिसतात, अपार तरले तरले अपार होऊ येणे. अजून पुढच्या चरणात नीची हे पुळीचा उंच वंद्य हो. कोणत्याही कुळात असू दे त्यानं भक्ती केली, हरीचे जो काय गुणवान, भगवंताचं गुण गातो बघा. भगवंताचं जो गुण गातो तो कोणत्याही कुळात जन्माला आलेला असू दे त्याला मी उच्च स्तरापर्यंत पोहोचवतो. आता अनेक उदाहरण की कुणी कशी भक्ती केली आपल्याला माहिती. पूर्वीचा काळ वेगळा, आता नाही तसं. पण पूर्वी काळ कसा होता? उच्च नीच मानत होती हो लोक, मानत होती बघा. चोखा मेळा आपल्याला सगळ्यांच्या परिचय आहे का नाही? चोखा मेळा. आता बघा त्यासाठी खरं तर कशाचीच जरूर लागत नाही. गरीब नाही, श्रीमंत नाही, कोण नाही, कशाचीच जरूर लागत नाही भावाला आणि भक्तीला. चोखामुळे कुठल्या कुळात जन्माला होता? आम्ही या कुळात जन्मले होते, पण त्यांची आठवण भगवान वैकुंठात काढत होते. आणि स्वर्गात सुद्धा गेल्याच्या नंतर देवानं चोखाचं नाव काढलं की त्या 33 कोटी देवांना राग यायचा हो. त्या मृत्यू लोकावरच्या जातीहीन त्याचं नाव भगवद्गीता आमच्याजवळ कसं काढलं? देवानी मनातलं ओळखलं पंढरीश परमात्म्यानं आणि काय केलं? हे एकदा स्वर्गातला कुंभ नाश पावला, अमृताचा कुंभ नाश पावला. सकाळी देवांचं आवडल्यानंतर जात्यात कुंभाकडे बघतात तर कुंभ नाश पावला. आता काय झालं की परत सगळी पंढरीच परमात्म्याकडे आले. देवा काय झालं? देवाने ओळखलं होतं सगळं. अमृताचा कुंभ नाश पावलाय, मग तुम्ही करा ना त्याला नाश पावलाय, पूर्ववत आपण करा. ऐकावं पुन्हा ताकद. देवाने खाली माना घातल्या. त्यावेळेला माझ्या भगवंताने सांगितलं तुम्हाला मृत्यू लोकावर जायला लागते. आणि काय करायला लागते? माझा चोखोबा गावाच्या बाहेर भजन करत बसले. त्यानं स्पर्श केल्यानंतर अमृत पूर्ववत होईल. ना विलास झाला. देवाने अमृताचा कुंभ घेतला आणि आले मृत्यू लोकावर. मृत्यू लोकावर आले, चोख्याच्या झोपडीत आले. लक्क प्रकाश पडला. अंतराळी देव उभा राहिले. त्यांचा डोळे उघडले चोख्याचे, बघितलं सगळा प्रकाश, दिव्य देह. देव आले तर त्यांच्या हातात सुवर्णाचा कुंभ आहे. बघितलं आणि पाठीमागं सरायला लागले. चोखोबा महाराज हात जोडलं आणि पाठीमागं सरायला लागले. माझ्या पुढे येऊ नका, मी यातीही नाही, मी तुम्हाला स्पर्श करू शकतो. त्यावेळेला देवाने सांगितलं की तुम्ही ज्याचं नाव घेताय त्यांना आम्हाला पाठवले, तुम्ही याला स्पर्श करा. जसं आपल्याला माहिती की तुकाराम महाराजांना भीमा रुक्मिणी मातेने सांगितल्यावरून गरुड पाठवलं होतं आणायला. त्यावेळेला तुकारामाने काय केलं हो? गरुडाच्या पायी ठेवी वेळोवेळा त्याप्रमाणे ना चोखाची अवस्था झाली. चोखा काय स्पर्श करायला तयार नाही. देवानी विनंती करून करून स्वर्गाच्या देवांना
ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ज्ञानेश्वरी वाचते लोक तुम्ही. ज्ञानेश्वरी तर माऊली काय म्हणते, कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ते नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा ओकळा सुटली तीर्थे ठायावरती उठली. यम योगींची झाडी राहटी बंद. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कौनाचे दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओकदाची नाही. ऐसे माझे नाव होसे नाहीच करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे. तुम्हीच भरले असले कीर्तन आहे हो. कीर्तन चांग कीर्तन चांग जगन्नाथाची पण भेट झाली होती आणि त्यांच्या मित्राची भेट झाली होती बघा. काय त्याचं नाव आहे त्या सांगते की ते काय करायला लागले, तुकाराम 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 जप करायला लागले. तुकाराम महाराजांच्या नामाचा जप करायला लागले तर भगवान परमात्मा त्यांच्या समोर अवतीर्ण झाले. तर ते काय म्हणले की तुम्हाला मी बोलवलं नव्हतं, मी बोलवलं होतं तुकाराम महाराज. प्रार्थील्या वाचोनी आलास का, येथे तुझ लागी बोलाविले कोणी. तुला जिथं मी बोलवलं होतं ही ताकद संतांच्या नामात सुद्धा ताकद आहे, एवढी ताकद आहे. खरं अजा मिळ, अजा म्हणजे माया आणि मिळ म्हणजे मिळालेला जीव. तुम्ही अजा मिळाचं खरं तर एक भागवत मध्ये एवढं सुंदर वर्णन आलं होतं की मायेला मिळालेल्या जीवाचं सुद्धा मुलग्याचं नाव नारायण ठेवलं तर त्याचा उद्धार झाला. तसं आपण सुद्धा अजामिळ सगळे माईला मिळालेलं जीव आहे, आपला उद्धार सुद्धा नामानं होणार आहे. खरं तर सांगते तुम्हाला, पहाटेचं नाम अतिशय चांगलं होतं. ब्रह्ममुहूर्त होता. आपण कसं सगळ्याला मुहूर्त बघायला जातो ना, घर वाटायचंय मुहूर्त बघा, चावळ काढायचंय मुहूर्त बघा, बारसं करायचंय मुहूर्त बघा म्हणतो पण आहे. तसा ब्रह्ममुहूर्त जो आहे पण आहे, ब्रह्मप्राप्ती झाला पाहिजे तो ब्रह्ममुहूर्त. तुकाराम महाराज काय करायचे, त्यांना ब्रह्मप्राप्ती झाली ते हो. तुकाराम महाराज पहाटे उठायचे आणि प्रत्येकाच्या दरवाजा जाऊन ठोठावायचे, उठा उठा माझ्या प्रभूचं नाव घ्या.
फक्त काय केलं पाहिजे आपण तर नाव घेतलं पाहिजे. राहू दे श्रवण भक्तीला पहिल्यांदा नाव दिलेलंच आहे, असं पण तसं नवविध भक्ती सांगितले, 9 ते 9च्या 9 आपल्याला करायचा. राहू दे मोक्ष मिळे एकदा श्रवणाची माझी. येऊन नुसतं टिकून बसा, झूट बसा, कसंही बसा, है का नाही. श्रवण कीर्तन, दुसरी भक्ती कीर्तन समजलं, आपण आचरणात आणलं, मग दुसऱ्याला सांगायला काय अर्थ नाही. अर्थ नाही तो श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, मग भगवंताचं स्मरण केलं आहे. आठवण द्यायची सारखी, जाता येता उठता बसता खाता पिता त्याचे स्मरण मिळेल. विष्णू स्मरण पादसेवनम, नम्रता येतो आपण नमस्कार करू. विष्णू स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम, लक्ष लागलं पूजा अर्चा करताना. ग्रंथ वाचताना काय काय बायका म्हणतात वाचायला लागले हो तुम्ही दिलाय ग्रंथ, पण लक्षच लागलं. पहिली श्रवण भक्ती चांगली झाली तर या 9 विधा भक्ती हात धरल्यात आपल्याला, भक्तीच्या वाटा घसरट्यात निसरट्यात. चालत असताना या भक्तीमध्ये फक्त काय केलं पाहिजे की आपण काय निष्ठित किंवा करायचंच आहे किंवा संकल्प सोडून करा. 1 माळ करीन, 4 माळ करीन, 5 माळ करीन, कसं पण करा तर भक्ती करा. हरिचंद्र काय बनवा गुणगान कसंही करा, दुसरी भक्ती केली. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मने. फक्त ही भक्ती कुठेपर्यंत न्यायची आहे, दास घ्यायचा. दास दासी जनी लागेल. प्रत्येक संतांना दासत्वच घेतलं. दास भक्ती श्रेष्ठ आहे. आपल्याला दास व्हायला आवडतं का हो? दास व्हायला आवडतं, कुणाला दास व्हायला आवडत नाही. मग आपली भक्ती कशी कुणा सांगावी, दास दास झालं पाहिजे. किती नाम श्रेष्ठ आहे, किती गुणांवान श्रेष्ठ आहे, किती कीर्तन श्रेष्ठ आहे. मोक्ष मिळेल ऐका श्रवणाच्या माझी. कोणत्या मुळात असा, जातीत असा, कुठंही असा, कसंही असा नाम घ्यायचं. आणि तेवढ्या आपण करायचं, चांगलं करायचं, दुसरं कुठं काय करायचं. बघा देव त्याची वन पाय, देव त्याची माथा वंदी पाय धुळी. आणि त्या भक्ताच्या पायाची धूळ मिळाली भगवंताला म्हणावं. अहो काय झालं, एक वेळा देवाने सुद्धा परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि काय केलं, देवाच्या पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागले 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 सगळ्या महालात देव लोळायला लागले. तोपर्यंत नारद महर्षींची स्वारी आहे. म्हणजे देवा काय झालं, काय नाही माझ्या पोटात जास्त दुखते. मग आता औषध सगळ्या नगरीतलं वैद्य बोलवलं पण पोटात काही राहिलं नाही. आता काय करायचं. देव म्हणजे नारदा हे एक औषध आहे. काय औषध आहे तर माझ्या भक्तानं पायाची धूळ दिली, माझ्या डोक्याला लावली की माझं पोटातलं राहील. नारद महर्षींची एवढी गडबड उठली की पहिले गेले त्या 8 पट्टराण्यांच्याकडे गेले. पहिले रुक्मिणीकडे गेले. रुक्मिणी माता देवाच्या पोटात दुखते, तुमच्या जरा पायाची धूळ घ्या. काय बोलताय नारदा हो, त्यांच्या पायाची धूळ मी लावायची का माझ्या पायाची धूळ, शक्य नाही. बघा आणि एक देव सांगायला विसरले नाही बरं का की पायाची धूळ लावली तर त्याला नरक मिळणार आहे. देव बरा म्हणा पण त्या व्यक्तीला, माझ्या भक्ताला नरक मिळणार. आता सगळ्या राण्यांचं महाल नारद महर्षी फिरले पण कोणीही पायाची धूळ दिली नाही. पायाची धूळ दिली नाही. शेवटी मात्र काय झालं की नारद महर्षी गोपींच्याकडे गेले आणि गोपीला सांगितलं देवाच्या पोटात होते, तिच्या उद्विग्न झाल्या बघा. मग काय करायचं, काय औषध पाहिजे, काय नाही तुमच्या पायाची धूळ लावल्यानंतर देवाच्या पोटात राहायचं. अहो देतो लगेच त्याच्या सगळ्या तयार झाल्या. पुढचं आहे का, अहो जर तुम्ही धूळ दिली तर तुम्हाला नरकाला जावं लागतं. त्यावेळेला गोपी म्हणल्या आम्ही हजारो जन्म नरक भोगतो पण आमचा जर देव बरा होत असेल तर पायाची आमच्या धूळ द्या. म्हणून आपण करे गोपी चंदन, म्हणजे गोपींच्या पायाची धूळ ते गोपी चंदन. देव त्यांची माथावंदी पाय धुळी. इतका श्रेष्ठ भक्त आहे आणि भक्त भगवंताला फार घरच्या सगळ्यांच्या पेक्षा देवाच्या हृदयाचे निजभूय आत्मज्ञान आहे ते भक्ताशिवाय कोणाला सांगत नाही. ज्ञानेश्वरी म्हणले तरी देव न सांगेची पितया वसुदेवाची, न संगेची माता देवकेची, न संगेची बंधू बळीभद्रासी. मग आता बायकोला सांगायला पाहिजे का नाही. पण देवी लक्ष्मी एवढी जवळीक तेही न पावे या प्रेम
कोणत्या कुळात असा, कोणत्या जातीत असा, कोणत्या धर्मात असा, फक्त नाम घ्या, नाम घ्या, श्रवण करा, यानं भक्ती मिळाली. आता पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात, काय सांगतात की आता मी माझ्या भक्तावर मी किती प्रेम करतो, पण जर माझ्या भक्ताला कुणी नाव ठेवलं तर ते मात्र मला सहन होत नाही. मला नाव ठेवलं तर चालत, पण माझ्या भक्ताला नाव ठेवलेलं मला चालत नाही, भगवंताला कदापि चालत नाही. इतका भगवान भक्तावर प्रेम करतो, त्याची पुष्टवाणी, त्याच्या वाणीला पुष्टवाणी, त्याचं मुख म्हणजे नरकाचं द्वार आहे. बघा, म्हणून खरं तर आपण आपलं जीवन जगत असताना कशी भक्ती करायची आपल्याला या संतांनी सांगून दिलेले, काय आचार घालून दिलेले, कशी भक्ती करायची. आपण भक्ती आपली करत असताना कशी करायची भक्ती, तर नावं कधी कुणाला ठेवायचं नाही, कुणाला कधी करत असणार आडवायचं कधी. आपलं जीवन जगत असताना आपल्या या अभंगातनं, या कीर्तनातनं, या प्रवचनातनं आपल्याला काय घ्यायचंय, ह्या कानाला सोडायचं, या कानाला सोडून द्यायचं, असं नाही बघा. कशी करायची भक्ती, तर यांच्यावर विश्वास निष्ठा ठेवायची. निष्ठा ठेवून नाम घेतलं तर भगवंत दूर नाही कलियुगामध्ये. एवढी सोपी भक्ती आपल्याला त्या खरं तर तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगात आपल्याला आचार सांगितलेले आहे, भक्ती सांगितलेले आहे, नाम सांगितलेले आहे, अनेक प्रकरण आहेत. बघा, दुसरं काही नाही कोण सांगते तुम्हाला. ज्ञानेश्वरी तशीच आहे, गाथा तशीच आहे, नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओव्या अनुभव. एका जरी ओवीचा अनुभव घेतला तरी आपल्या जीवनाचा उद्धार. काय सांगितलं आपल्याला, किती सोपं करून ठेवलं, सांग किती सोपं करून ठेवलं. एवढी सोपी भक्ती आपल्याला करून ठेवली. फक्त आपण काय करायला पाहिजे, घेतलं पाहिजे, थोडं नाही थोडं ऐकलं तर आपल्या आचरणात आणलं पाहिजे. अशी श्रेष्ठ भक्ती तुकाराम महाराजांनी त्या अभंगातून सांगितलेलं आहे. पहिल्या चरण